नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत दुर्दैवी घटनेबद्दल. परवा रात्री पुण्यातील पिंपरी या भागामधील महिंद्रा अँथिया या निवासी संकुलाजवळील काही भटकी कुत्री असतात, काही रस्त्यावर राहणारी कुत्री असतात. त्यातील सुमारे 12 कुत्र्यांना हेतुतः एका अज्ञात माणसाने विषबाधा घडवून आणलेली आहे. ते खाण्यातून घडवले असेल किंवा आणखी काही. मुद्दा हा आहे की 12 म्हणजे ती कुत्री आहेत म्हणून त्यांना अशी वागणूक देणं, ती रस्त्यावर राहतात अशी वागणूक देणं. सगळ्यात आधी त्या कुत्र्यांमधील जी 5 कुत्री आत्तापर्यंतच्या माझ्या माहितीनुसार त्यातील 5 कुत्री जी आहेत ती दुर्दैवीपणे यामध्ये दगावलेली आहेत आणि उर्वरित जे 7 जण आहेत त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ही अत्यंत घाणेरडी जी विकृती आहे ही कोणी केली याबद्दल अजूनही काही माहिती मिळालेली नाही आहे. मात्र अत्यंत घृणास्पद घटना जी या कुत्र्यांबाबत घडलेली आहे. कारण मी अशा मताचा आहे की फक्त माणूस नाही, या जगामध्ये जो कोणी सजीव प्राणी अगदी झाडांपासून ते मग माणसापर्यंत त्याला जगण्याचा समान अधिकार आहे. जीविताचा अधिकार हा त्यांनाही आहे. पण म्हणून रस्त्यावर राहतात म्हणून त्या कुत्र्यांना विषारी काहीतरी खायला घालून त्यांच्या मरणाची सोय करणं, त्यांचा जीव म्हणजे हे खून झालेले आहेत. त्या कुत्र्यांचे हे हेतुतः करण्यात आलेले खून आहेत असा माझा दावा आहे. किंबहुना असं दिसतंय. पण प्रश्न हा आहे की माणूस म्हणून आपण मानसिक विकृतीच्या ह्या पातळीला खरंच आलेलो आहोत का? कारण ही घटना जरी आत्ताची असली कुत्री दगावण्याची, तरी त्या जीवाला आपण बऱ्याचदा बघतो गाडीवरून काही थिल्लर छपरी मुलं असतात जी गाडीवरून जाताना गाडीजवळ घेरे चल त्या कुत्र्याला लात मारू, मग त्या कुत्र्याला लात मारणं आणि गाडी जोरात पळवणं आणि मग ते बिचारा जीव तो तुमच्या मागे भुकत येतो आणि मग मजा बघणं. किंवा रंगपंचमीत पण काही जण कुत्र्यांवर रंग टाकतात, पाणी टाकतात, त्यांना छळतात. तर अशा वेळी ही जी विकृती दाखवणं आहे, तुमच्या गमतीपासून तुम्ही कुत्र्यांचे खून करेपर्यंतच्या पातळीला आलेले आहात. मानवी जातीची ही विकृती आहे. त्यामुळे ह्या घटनेचा सगळ्यात पहिलं अत्यंत धिक्कार मी तीव्र शब्दात करतो. पण अशी दुःखद घटना एक सर्वात मोठा प्रश्न हा उभारते की कुत्री आहेत म्हणून त्यांना जगायचा अधिकार नाही आहे का? आणि यात सगळ्यात महत्त्वाचं प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं की इतकी जर का भटकी कुत्री वाढलेली असतील आणि तुम्हाला काही कुत्र्यांविषयीच्या समस्या असतील तर तुमच्याकडे क्षेत्रीय कार्यालय आहेत. पुण्या मुंबईसारख्या, पिंपरी चिंचवड तर आता खूप पुढे गेलेली आहे. तर पिंपरीसारख्या शहरामध्ये क्षेत्रीय कार्यालय असतील, महापालिका आहे, ते डिपार्टमेंट आहे वेगळं जे कुत्र्यांशी संबंधित सगळ्या गोष्टींचा निपटारा, तुमच्या समस्या असतील, काही प्रश्न असतील त्यांचा निपटारा करतं. पण त्याला कंप्लेंट न करता, साध्या व्यवस्थित मार्गाने न जाता ही विकृती येते कुठून? हा वेडेपणा नाही, मी तर म्हणेल हा खुनशीपणा येतो कुठून की 12 जीव घेण्याचा तुम्ही प्रयत्न करता. हा जो कोणी खुनी आहे या कुत्र्यांना, ह्या जीवांना, या दुर्दैवी जीवांना न्याय मिळालाच पाहिजे ही मागणी मी करतोय. पण तो खुनी जो कोण आहे त्याचा तातडीनं तपास देखील झाला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कुठेतरी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये एका कोणाकडे तरी बोट दाखवून भागणार नाही आहे. कारण सरकारकडे, शासनाकडे किंवा महापालिका प्रशासनाकडे अर्थात चूक त्यांची आहे. कारण स्ट्रे डॉग्स म्हणजे जी भटकी कुत्री आहेत रस्त्यावरची, तर त्या श्वानांसाठी कुठेतरी व्यवस्था करणं, त्यांच्या लसीकरणाच्या मोहिमा राबवणं किंवा जेमतेम सुरक्षितता राखणं. आता काही जण असंही म्हणतील की आता आम्ही कुत्र्या मांजरांकडेच लक्ष द्यायचं का? बरोबर आहे त्यांचं. माणसांकडेच तुम्हाला लक्ष देणं होत नाही इतके गले लठ्ठ पगार घेऊन, तर तुम्ही कुत्र्यांकडे केव्हा लक्ष देणार? मात्र जर का त्यांचे खून होत आहेत तर मात्र हा मामला गंभीर होत चाललेला आहे. आणि जो खुनशी माणूस असतो, जो विकृत माणूस असतो, जो सिरियल किलर असतो, तो आज कुत्र्यांचे जीव घेतोय, उद्या तिथे कोणीही असू शकतं. रस्त्यावरती काय फक्त कुत्रीच राहतात का? मुद्दा हा आहे. रस्त्यावर राहतो म्हणून आज कुत्र्यांचे जीव घेणार, उद्या माणसांनाही हानी पोहोचवू शकत नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनानेही या सगळ्या विषयात तात्काळ दखल घेऊन कारवाई करणं गरजेचं आहे. मात्र सगळ्यात मोठा भाग ह्याच्यामध्ये एक समाज म्हणून, एक माणूस म्हणून आपल्या सर्वांचा आहे.
हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतं, तुम्हाला त्रास होऊ शकतो, पण कुठेतरी हे आपण बघितलं पाहिजे. कारण हे कुत्र्यांचे मृतदेह आहेत. तसेच एक माणूस म्हणून तुमची आमची हतबलता किंवा त्याहीपेक्षा विकृती दाखवणारी गोष्ट आहे. कारण ह्या कुत्र्यांचे खुनी किंवा आता सापडला तो चोर या न्यायाने, त्याने खून केले, पण काही जणांनी नाही केले. खून करणारा असेल, कुत्र्यांना लाथ मारून गाड्या पळवणारे असतील, त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकणारे असतील किंवा फटाके टाकणारे त्यांच्या अंगावर, दगडं मारणारे असतील, या छोट्या छोट्या विकृती करणारे देखील एका समान पातळीवरती आहेत. प्रश्न हा आहे की मानसिकतेच्या विकृततेच्या पातळीवर आपण किती खाली अजून उतरणार आहोत, आणि जर का उतरणारच असू तर आपण थांबणार कुठे आहोत. या गोष्टीचा खरंच गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आणि एक समाज म्हणून आता तरी मला वाटतं की हिंसक ॲनिमल सारखं काहीतरी बघता बघता माणूस हा खरंच ॲनिमल होऊ पाहतोय का? कारण माणसाने ॲनिमल होणं आणि म्हणून मग त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी ॲनिमलची कुठल्या प्राण्याचा जीव घेणं हा अधिकार कोणाला नाही. कुत्र्याला तुमचा जीव घेण्याचा अधिकार नाही, तुम्हालाही कुत्र्यांचा किंवा कुठल्याही प्राण्याचा जीव घेण्याचा अधिकार नाहीच. मुळे धिक्कार आहे अशा सगळ्या विचारांचा. आणि दुसरीकडे सगळ्या संघटनांनी असेल, प्रशासनाने असेल, सरकारने असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला व्यक्तिशः पातळीवर प्रत्येक माणसानं आता संवेदनशील होणं गरजेचं आहे. कारण खून खराबा करणारी माणसं ही फक्त तुम्हाला स्क्रीनवरती, चित्रपटगृहांवरती, पुस्तकांमध्येच चांगले दिसतात, इतिहासात युद्धांमध्ये चांगले दिसतात. आत्ताचं युग आपण जितकं प्रेम, जितकं शांततेनं सगळ्या गोष्टी सहजीवनाचा स्वीकार करून पुढे जाऊ, तितकंच हे जग सुंदर व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे या सगळ्या दुर्दैवी जीवांना जे क्रिटिकल कंडिशनला आहेत त्यांना लवकरात लवकर आराम पडावा आणि ते मृत्यूच्या या दाढेतून बाहेर यावे.